आ काय म्हणतोस मुडद्या? झोपायले होय मी? अरे मनातल्या मनात डोळं बंद करून देवाचं नाव घ्यायले, देवाचं चिंतन करायले. जसं तुम्ही मनातल्या मनात अभ्यास करताय ना, तसं मनातल्या मनात देवाचं नाव घ्यायले. झोपायले म्हणा. हल्ला पाडा. बसा की हो शांताबाई, बसा. काय आजकालचं काय सांगू नका. आपल्या टायमाला कसं हॉटेलात जाऊन खात होतो आपण, आणि किती भारी वाटायचं की बाबा चला आपल्या नवऱ्याबरोबर जाऊन मस्तपणे काय खाऊन येऊया, किती मजा यायची. आणि आता कुठंतरी जाऊया म्हटलं तर ही कार्टी फॉलवर मागवली की खा की घरात बसून, कशाला म्हातारे कुठं जायचंय असं म्हणतात ना. आलाय कुठली पोरं. यांनो तुमच्या एवढा असताना पळू पळू काम करत होतो. स्वतःच्या आईबापाची तर कामं करायचोच, लोकांची बी कामं धावून धावून करत होतो. आणि आता जरा पाय दाबायचं लांबच रे. पाय कुठं दाबताय तुम्ही? गिलासभर पाणी तोंडात पडून देणं झालायचा. कसली पोरायचा, काय जमाना आलाय. आमच्या टायमाला आमच्या आईबापाकडे आम्ही असं डोळ्यावर करून बघितलं, जगतोय का मरतोय अशी भीती वाटायची आम्हाला. आणि तुम्ही काय बघताय रे आई बापांना? काय आमच्या टायमाची माणसं आणि आत्ताची ही जनावरं. पहिला आमच्या टायमाला नव्हती बाई असली काही थिर फोन आणि फिन. काय आमचा तो काळ होता. एक चिठ्ठी जर का दिली आम्हाला कुणी, एक चिठ्ठी, तर ती चिठ्ठी आमच्यापर्यंत पोचायला 4 दिवस तर जात होती. आणि त्याच्यानंतर आम्ही वाचायला 4-5 दिवस तर जात होती. म्हणजे घरातले सगळे वॉचमॅन आमच्यावर नजर ठेवून असायचे. कुठं जाऊन अशी ती चिठ्ठी उघडायला, कोण ना कोणतरी बघायला घारीगत नजर असायची, घारीगत आमच्यावर. नाहीतर आजकालची पोरं आणि आईबाप फुड्या बसून मोबाईलवर त्या फोनवरती काय 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 मेसेज पाठवत असतात, तरी पत्ता लागत नाही. काय काळ आलाय. आमचाच टाइम बरा होता ना का? गेली वाटतं कार्टी. हुसेन तेरे तोबा 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 तोबा. काही नाही ग, व्यायाम करायले, व्यायाम करायले. हात दुखायले नाही लय, व्यायाम करायले ग.